हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते आहे. सो आज तुम्ही बघितलंच असेल, थोडे थोडे क्लिप्स लावलेत मी स्टार्टिंगला. येस, आजचा व्लॉग आहे कबड ऑर्गनायझेशनचा आणि त्यातल्या त्यात मी घरच्या घरी बनवणार आहेत. सो बेटर वे मी इथं ते स्टार्ट केलं आहे. डायरेक्ट मी व्हिडिओला स्टार्ट करते, नो टाईम वेस्टिंग. सो मी इथे डायरेक्ट माझ्याकडे जे घरी अवेलेबल होतं त्याच्यातूनच मी ऑर्गनायझर्स आज बनवणार आहे. येस, रेंटेड होममध्ये मला जास्त काही पैसे इन्व्हेस्ट करावेसे वाटत नाही. सो मी हा त्यातला एक ऑप्शन शोधला आहे की घरीच बनवूयात. आणि मी स्क्रोल केलं मी मेशोवरती, ॲमेझॉनवरती, सगळीकडे. पण ठीक आहे, मला त्याच्याकडे बघून असं वाटलं की हे घरी पण होणार आहे आणि वाय टू वेस्ट द मनी. सो मी हे सगळं करायला सुरुवात केली. सो मी इथं बॉक्स कलेक्ट केले होते बरेचसे. हे प्रिंटरचे पेजेसचे असतात ना, ते बॉक्सेस आहेत. एकाच साईजचे मला मिळाले म्हणून मी तेच घेतले. आणि जे आपल्या घरी ज्या अशा कॅरी बॅग्स येतात, तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये. कधी आपण कपडे विकत घेतली की त्याच्याबरोबर भेटतात, भाजी विकत घेतली की त्याच्याबरोबर भेटतात, इधर आपण विकत पण घेतो 10 रुपीजला वगैरे. सो ह्या सगळ्या माझ्याकडं जवळपास 10 ते 12 साठल्या होत्या. आणि मी हे सहसा यूज करत नाही. एवढ्या 10 ते 12 आपण काय यूज करणार नाही ह्याचा. आणि भाजी आणायला वगैरे जातो तेव्हा माझ्या वेगळ्या सेपरेट बॅग्स आहेत कॉटनच्या, क्लोथच्या. सो त्या मी घेऊन जाते. सो ह्या माझ्याकडे पडूनच होत्या. सो काय म्हणतात, फेकून देण्यापेक्षाही मी त्यातून काहीतरी फ्रॉम बेस्ट काहीतरी करायचं म्हणून मी ठेवल्या होत्या बरेच दिवस. सो आज त्या कामाला आल्यात. सो मी पहिलं काय केलं, बॉक्सला तो कट करून घेतला. तुम्ही असं मेशोवरती शोधलं तर तुम्हाला असे कंटेनर्स म्हणजे ऑर्गनायझर्स दिसतील. सो तीच कन्सेप्ट मी वापरली आहे आणि मी इथं ते ऑर्गनायझर त्याचप्रमाणे करायला सुरुवात केली. सो मी तर तुम्ही बघू शकता, बॉक्सला एका साईडने असा कट केला आहे. आणि ती जी पिशवी होती ती मी त्या साईडला, म्हणजे त्याचे दोन्ही साईडचे कड होते ते कट करून घेतलेत. आणि ग्ल्यू गनच्या साहाय्याने मी सगळ्या साईडनी या बॉक्सला सगळं कवर केलं आहे. ग्ल्यू गनच बेटर आहे ह्यासाठी, कारण फेविकॉल किंवा इतर काही गोष्टी ह्याच्या यूज होतील मला असं वाटत नाही, कारण हे चिटकून राहणार नाही आणि ग्ल्यू गन लवकर वाढतो. सो बेटर वे तुम्ही त्यासोबत ग्ल्यू गनच यूज करा. फेविकॉल ह्या सगळ्या गोष्टी किंवा ते सोल्युशन असतं येल्लो कलरचं, तेही तुम्ही यूज करू शकता असेल घरात तर. ग्ल्यू गन माझ्याकडं होती, घरातच होती, मला कुठे बाहेर आणायची गरज नाही पडली. सो मी तीच यूज केली. आणि तुम्ही बाजूचा पसारा बघू शकता. मी सगळ्या कॅरी बॅग्स, ते मागचं जे बघताय तुम्ही कॅरी बॅग्सचं ऑर्गनायझर आहे ते पण मी मेशोवरूनच घेतलं होतं. ते फुल भरलं होतं ॲक्च्युली, त्याच्यातून आता बाहेर कॅरी बॅग पडायला लागल्या होत्या. सो मी सगळ्या क्लोथच्या कॅरी बॅग त्याच्यातच ठेवल्या आणि बाकी सगळ्या ह्या ज्या आहेत ना त्या मी बाहेर काढल्या जेणेकरून मला यूज होईल. सो तुम्ही बघू शकता 1 बाय 1 मी कसं काय केलं आहे. इथं मी फास्ट फॉरवर्ड केलं आहे, सो तुम्हाला कळेल पण. सो तुम्ही बघून घ्या. बऱ्याचदा वर्किंग वुमन असल्यामुळे ना बराचसा टाईम असा या बारीक बारीक गोष्टींकडे जातच नाही. म्हणजे युजली कपाट असो किंवा एखादी रॅक असो, त्याच्याकडं लवकर आवरणं होत नाही. वीकडेजला तर विचारायचीच गोष्ट नाही, वीकेंडला तरी थोडंसं काहीतरी बघायला मिळतं. पण सो चला, इथे माझा असं पूर्ण बॉक्स जो होता तो कंप्लीट झाला होता. असे जवळपास मी 7 ते 8 बॉक्सेस केले होते पूर्ण कबडसाठी. आणि तुम्ही बघू शकता किती छान पण दिसतं. सो ही काहीतरी माझी सिच्युएशन होती माझ्या कबडची. खूप अस्तव्यस्त होतं, काय करणार, वेळेचा प्रॉब्लेम. चला असो, इथे मी एक सगळी कपडे बाहेर ओढली, कारण ते व्यवस्थित काढण्याजोगी पण ठेवलेली गेली नव्हती त्या कपाटात. आणि मग एक ऑर्गनायझर्समध्ये व्यवस्थित टाकायला सुरुवात केली. सो इथं फोल्ड्स व्यवस्थित केले ना तर ऑर्गनायझर्समध्ये व्यवस्थित बसतं. आणि ही एक साईड ह्यासाठीच ओपन ठेवली जेणेकरून त्यामध्ये काय ठेवलं आहे आणि कितव्या रेंजला कुठला शर्ट आहे, कुठला कपडा आहे हे पण कळेल. सो मी एका साईडला सगळी इस्त्रीची कपडे ठेवली आणि एकामध्ये सगळे टी-शर्ट्स ठेवले, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सगळे जीन्स ठेवले. मग जवळपास मला ह्यांच्या कपाटाला 4 बॉक्सेस लागले अंदाजे. अंदाज नाही, 4 लागले. सो एक भारी नंतर वाटत होतं हे सगळं आवरल्यानंतर. तुम्ही बघू शकता.
सो इथे मला ऑर्गनायझर्स कमी पडले. सो आता मी इथे जे कवर होते बॉक्सेसचे ते मी असे सेलो टेपने चिटकून घेतले आणि मी 2 बॉक्सच्या मध्ये हा बॉक्स सरकवला आणि त्याच्यामध्ये रोल करून टिश्यूज म्हणते सॉरी रोल करून टी शर्ट्स ठेवले. सो तुम्ही बघू शकता मी रोल केलं आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे. खूप सुंदर दिसत होतं आणि कॉम्पॅक्ट साईजमध्ये बरोबर बसलं. सो ही एक आयडिया तुम्ही यूज करू शकता. आणि मी अजूनही छोटे छोटे 3 ते 4 बॉक्सेस ऑर्गनायझर्सचे बनवलेत. तेही मी तुम्हाला पुढे दाखवते. मी कसे केले दाखवणार नाही कारण ते बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल की मी काय केलं आहे. सो खूप छान दिसलं. तर तुम्ही बघू शकता एका साईडला शर्ट ठेवले, दुसऱ्या साईडला सगळे बिन इस्त्रीचे शर्ट ठेवले आणि मधल्या साईडला मी तो रोल म्हणजे टी शर्ट रोलवाला बॉक्स ठेवला. इतकं कम्फर्ट आलं होतं, त्याला लुक आला होता एकदम भारीवाला. सो इथे छोटे छोटे जे मी ऑर्गनायझर्स बनवले होते तेही मी बघितलं. इथं मी सॉक्स ऑर्गनायझर्स बघितले होते, सॉक्स ठेवायचे. सो त्याच्याकडे बघून मला तेही वाटलं की हेही मी घरात बनवेल. सो तेही मी बनवले. सो तुम्ही बघू शकता एक खालच्या साईडला थोडासा गॅप ठेवायचा आणि वरचं पूर्ण ब्लॉक जो होता म्हणजे स्क्वेअर असतो तो कट करून घ्यायचा आणि तेच सेम मगजसारखं की त्याला कॅरी बॅग लावली होती. सो तुम्ही वरतून फक्त त्याच्यामध्ये टाकायचं आणि खालून ते ओढून घ्यायचं. त्याच्यामध्ये बेटर वे तुमच्या छोट्या छोट्या गोष्ट्या जातील, रुमाल जातील, तुमचे इनर्ससुद्धा. सो मी यांच्या कपाटामध्ये 3 लावले होते असे बॉक्सेस. एकामध्ये इनर्स राहतील, एकामध्ये सॉक्स राहतील, एकामध्ये हँडकर्चीफ राहतील. सो असे 3 ठेवले होते आणि त्याला मी 2 वे टेपने बॅकने चिटकवलं होतं. पण मला असं वाटत नाही की ती किती दिवस टिकेल. मी बघते अजून ते अजून आहे म्हणजे जवळपास ऑर्गनायझर्स लावून हे 3 ते 4 दिवस झाले, अजून काही पडलेले नाही आहे. सो होप्स होते नाही पडणार, पण पडलंच तर तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणून मी देईल की ते जे हुक असतात स्टिकॉनवाले तेही तुम्ही यूज करू शकता आणि त्या बॉक्सला फक्त होल करायचं आणि त्यात ते चिटकवायचं. तेही बेटर ऑप्शन आहे. तुम्ही इथं ऑर्गनायझर्स असे लावू शकता. सो यांचं कपाट झाल्यानंतर मी माझं कपाट घेतलं. सो मी इथे पण माझ्यासाठी 2 बॉक्स यूज केले. त्यामध्ये मी कुर्ता सेट, कुर्तीज असं वेगवेगळं केलं आणि नवीन सेट्स म्हणजे नवीन कुर्ता सेटसाठी मी वेगळा बॉक्स ठेवला. हां, बाकी याच्यामध्ये काही नाही केलं. आईन्स्टाईनवालं फक्त कपडे ठेवून दिली. प्रेसवाली अनप्रेसवाली बॅक साईडला अनप्रेसवाली ठेवायची आणि पुढच्या साईडला प्रेसवाली ठेवायची आणि पुढच्या कटमधून तुम्ही बघू शकता कलर कुठला ड्रेस आहे मला कळून जाते. सो पूर्ण बॉक्स बाहेर काढायची गरज इथं पडत नाही. आता इथं मी साड्या घेतल्या होत्या हँगरमध्येच लावायला. बऱ्याचशा साड्या होत्या, ज्या चांगल्या चांगल्या साड्या होत्या त्या मी आतमध्ये पुढे बघाल तुम्ही मी काय केलं. पण ज्या मला अशा हँगरला लावायच्या होत्या त्या मी अशा प्रकारे लावल्या होत्या. सो मी त्याची ट्रिक दाखवू शकते. हेही काही नाही, बऱ्याच जणांना माहीतही असेल. सो साडी पहिली त्या हँगरवरती टाकायची आणि त्याला ब्लाऊज फक्त लावायचा, काही वेगळं नाही. म्हणजे तुम्हाला ब्लाऊजही लवकर सापडेल हँगरमध्ये लावलेला आणि परत शोधाशोधही नको आणि नो वेस्ट ऑफ टाईम. आणि इथे ज्या बाकीच्या ज्या साड्या होत्या त्या माझे भरपूर असे साड्यांचे कवर जे आपण नवीन साड्या घेतल्या ना की त्याच्याबरोबर भेटतात ते मी भरपूर असे साठवून ठेवले होते. काय माहिती का मी का साठवले होते, पण मला आता त्याचा यूज करायचा होता. सो बऱ्याचशा ज्या चांगल्या चांगल्या साड्या होत्या त्या सगळ्याच्यामध्ये पुट केल्या. सो साडी ऑर्गनायझर्स असाही कन्सेप्ट माझ्याकडं राहिलेला नाही. सो हेही मला इथेही पैसे इन्व्हेस्ट करायची गरज वाटली नाही. सो तुम्ही बघू शकता. हा एक ऑर्गनायझर मी मागवलं आहे मिशोवरतून, ज्या की खूप रिच हँडलूमच्या साड्या असतील जर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. नक्कीच मी ते काही दिवसांमध्ये शेअर करेल ते वालं. म्हणजे ज्या तुमच्या हँडलूमच्या साड्या आहेत, खूप डेलिकेट आहे, म्हणजे त्याची रेंज प्राईसची खूप जास्त आहे आणि ती तुम्हाला जपून ठेवायची आहे. सो मग त्यासाठी मी मागवलं आहे. नक्कीच शेअर करेन. स्टे ट्यून फॉर दॅट.
सो आता इथे बघू शकता हे साईड ऑर्गनायझर्स, एकामध्ये सॉक्स, हँकरचीफ आणि इनर्स ठेवलेत. हे त्यांचं कपाट व्यवस्थित रचलेलं. आणि ह्या तुम्ही बघू शकता कप्पा हा पूर्ण रिकामा झाला नाही, ते सगळं रचलेलं भरलेलं होतं. आणि या साईडला माझं इथं अजून हँगर्स आले की अजून साड्या बसतील, मी हँगर्स मागवेल नक्कीच. आणि हे तर सगळे ब्लाउजेस बसले, इथे माझे रेग्युलर यूजचे कपडे बसले आणि खाली सगळे माझे नवीनवाले कपडे बसले आणि खालच्या साईडला स्वेटर्स वगैरे बसले. सो इतकं छान ऑर्गनाईज झालं होतं सगळं. सो भारी वाटत होते ते बघायला पण. नाहीतर असं व्यवस्थित राहणं इज नॉट पॉसिबल. पुरुष लोकांचंही व्यवस्थित ठेवणं नसते किंवा काढणं नसतं. सो आता हे व्यवस्थित लागेल. व्यवस्थित कपडे सुकलेली आहेत ती पण व्यवस्थित जागेवर लागतील. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा. तुम्ही जर असे काही वेगळे ऑर्गनायझर्स ट्राय करायचे असतील तर तुम्हाला नक्की सांगा. तुम्ही काय करता, काय ट्रिक्स असता, मी त्या नक्कीच ट्राय करेल. होप्सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण प्रत्येक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी मी नेहमीच तुमच्यासाठी इथे असेल. भेटूया आपण नेक्स्ट अशा इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून. बाय.